नमस्कार मित्रांनो, तुम्ही माग पुशेगावचं हिंद केसरीचं मैदान झालेलं बघितलंच असेल. त्या मैदानामध्ये बकासूरवर टीका करण्यात आली होती. तर ती बकासूरवर टीका कोणत्या माणसाने केली, तो माणूस अजून सुद्धा स्पष्ट भाषेत म्हटलं तर उघडकीस आलेला नाही. पण असं म्हटलं जातंय, आता झालेल्या मराठवाडा मैदानामध्ये बकासूर आपला त्या माणसामुळेच आला नाही. आणि हे बरोबर आहे, कारण बकासूरच्या सर्व फॅनने असं बोललं होतं की आपला देव बकासूर फक्त तुमचा एकुलता घरचा नसून पूर्ण महाराष्ट्राचा आहे. आणि बकासूरला देव असं म्हटलं जातं. तर आपल्या देवावर ज्या लोकांनी टीका केली, तोच माणूस आणि तोच आवाज जर मराठवाडा मैदानामध्ये समालोचक म्हणून असं येत असेल, तर त्या मैदानामध्ये आपण आपल्या देव बकासूरला पळवायचं नाही. आणि हा विषय आणि हे धोरण धरून मराठवाडा मैदानामध्ये बकासूर पळलेला नाही भावांनो. कारण विषय असा होतो की एवढं नंदी बघताय तुम्ही, कोणत्याच नंदीवर जास्त टीका केली जात नाही. मग बकासूरलाच ट्रोल का केलं जातं, हा सगळ्यात मोठा विषय आहे. कारण बकासूर सर्व नंदींना पिछाडतो त्यासाठी. आणि बकासूर जेव्हा मैदानात येतो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटलं तर मैदान हे बकासूरच्या नावानंच ओळखलं जातं, असा विषय. तर अशी ही घटना आहे. तर बकासूरला एवढं ट्रोल का केलं जातंय, आणि बकासूर धावण्याला कमी आलंय असं सुद्धा म्हटलं. पण लोक एक गोष्ट विसरली की हे मैदान एवढी टॉपची चालायला लागली आणि एवढी लोक बैलगाडा क्षेत्रात जोडली गेली, ते फक्त आणि फक्त आपल्या बकासूरमुळे जोडली गेली, हे सुद्धा लोक विसरायला लागलेले आहेत. तर भावानो, असं काय करू नका. कारण ज्याला देवाची पदवी दिलेली आहे ती आपणच दिलेली आहे. त्याविषयी जर आपण अजून काय दुसरी बी चर्चा करत असाल तर हे सुद्धा बंद करा. बकासूर हा कधी धावायला कमी येत नाही. शेवटी तो नंदी आहे. कधी कमी पडेल, कधी जास्त पडेल, हा खेळ आहे. हा खेळागतच खेळला जातो. त्यामुळे बकासूरला जास्त बोलण्यात अर्थ आणि लय वेळ सुद्धा तुम्ही घालवू नका. कारण बकासूर सगळ्यांचा बाप आहे आणि तो बापच राहणार आहे. आणि तो एकदा जर सुरुवात झाला तर तो कुणालाही ऐकत नाही आणि थाटात विजय घेऊन गुलाल घरीच जातो, असा आपला बकासूर आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपली आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.